सांगली मिरज कुपवाड महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वर्गीय कैलासवासी मदनभाऊ पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कैलासवासी मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे। सदरच्या स्पर्धा या मागील 2 वर्ष मिरजमध्ये आयोजित करण्यात आल्या। सांगलीमधील नाट्यप्रेमींसाठी सांगलीमध्ये स्पर्धा घेत असताना भावे नाट्यगृह व स्पर्धकांची राहण्याची सोय हे 2 प्रश्न महापालिकेसमोर होते। त्यासाठी लोकवर्गणीतून सदर प्रश्न सोडवावेत असे प्रयत्न केले। हिंदुस्थान गारमेंट व अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलचे सागरजी बिरनाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळे सदर स्पर्धा यावेळी सांगली नाट्य पंढरीमध्ये होणार आहे। सदर स्पर्धा जानेवारीमधील शेवटच्या आठवड्यात सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 ते बुधवार 29 जानेवारी 2025 या 3 दिवशी सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे या स्पर्धा संपन्न होतील। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी स्पर्धेचे नियोजन व पूर्वतयारी सुरू करण्याच्या सूचना महापालिका प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत। एकांकिका स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील निवडक, नामांकित, उत्तम व दर्जेदार संघांची निवड करण्यात येणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या संघांची सादरीकरणाची, राहण्याची व इतर सोय उत्तम रीतीने करण्यात येणार आहे। यापूर्वीही महानगरपालिकेने गेली 5 वर्षे सातत्याने कोरोना कालावधी वगळून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केलेले आहे। या स्पर्धेसाठी विजेत्या प्रथम क्रमांक एकांकीस 1 लाख रुपयांची रोख रक्कम व करंडक असे पारितोषिक देण्यात येते। तसेच इतर सांघिक व वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येतात। नाट्य पंढरीत नाटकांची ही मेजवानी लवकरच रंगकर्मी व रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे अशी माहिती देण्यात आली।